नीट देशभरात घेतली जाणारी सर्वात प्रतिष्ठित मेडिकल एंट्रन्स एक्झाम. एखाद्या विद्यार्थ्याला देशातल्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीटची परीक्षा देणं अनिवार्य असतं. यावर्षी ही परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. देशभरातल्या जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पण आता परीक्षा झाल्यानंतर 10 दिवसांनी एक असा निर्णय समोर आला ज्यामुळे सगळा देश हादरून गेलाय. नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएनं मंगळवारी 12 मेच्या दिवशी ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. परीक्षेआधीच पेपर फुटल्यामुळे एनटीएनं हा निर्णय घेतलाय. ही घटना फार मोठी आहे, कारण याचा परिणाम परीक्षा देणाऱ्या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांवरती होणार आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत याच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून पेपर फुटीचं नाशिक कनेक्शनही समोर आलंय. नक्की काय घडलंय? नीट परीक्षेत पेपर फुटी कशा प्रकारे झाली? या घटनेचं नाशिक कनेक्शन काय? परीक्षा रद्द झाल्यानंतर आता 23 लाख विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार? यावरती सरकारकडून काय ऍक्शन घेतली जाते? सगळं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मेडिकल एंट्रन्ससाठी आवश्यक असलेली नीटची परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए कडून घेतली जाते. एनटीएनं 3 मेला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेत पेपर लीकचं प्रकरण समोर आल्यानंतर आज 12 मेला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. एनटीएनं एक नोटिफिकेशन जाहीर करून या निर्णयाची माहिती दिली आहे. या नोटिफिकेशन मध्ये म्हटलं आहे की एनटीएनं सगळे विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एनटीएनं 8 मे रोजी हे प्रकरण केंद्रीय संस्थांकडे चौकशीसाठी सोपवलं होतं. अशा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा निष्पक्षपणे घेण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. परीक्षेच्या नव्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, असं एनटीएनं नोटिफिकेशन मध्ये म्हटलंय. आता नीटचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. पण हे घडलं कसं? पेपर नेमका फुटला कसा? आणि याचं नाशिक कनेक्शन काय आहे ते सविस्तर समजून घेऊ. तर या सगळ्याची सुरुवात झाली राजस्थानमधून. झालं असं की राजस्थानच्या सीकर आणि झुंझुनू या जिल्ह्यांमधल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 2 दिवसाआधीच अंदाजित प्रश्नपत्रिका म्हणजे गेस्ट पेपर मिळाला होता. या गेस्ट पेपर मधले 120 पेक्षा जास्त प्रश्न 3 मे रोजी झालेल्या नीटच्या मुख्य परीक्षेत जशाच तसे विचारण्यात आले होते. नीटच्या मुख्य परीक्षेत एकूण 720 मार्क्स असतात. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी तब्बल 600 मार्क्सचे प्रश्न या गेस्ट पेपर मध्ये होते. गेस्ट पेपर मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या 300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश होता. काही रिपोर्ट्सनुसार राजस्थानातल्या चुरू जिल्ह्यातल्या एका MBBSच्या विद्यार्थ्यानं हा पेपर सीकर इथल्या आपल्या मित्राकडे पाठवला होता. त्यानंतर तो पेपर सीकर मध्येच पीजी चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या हाती लागला. त्या व्यक्तीनं तो पेपर त्याच्या पीजी मध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला दिला. तिथून तो पेपर राजस्थानच्या झुंझुनू आणि चुरू जिल्ह्यापर्यंत पोहोचला. मागच्या काही वर्षात राजस्थानच्या कोटानंतर सीकर हे शहर देशातलं एक प्रमुख कोचिंग हब म्हणून समोर आलंय. इथे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येतात. त्यामुळेच इथे सगळ्यात आधी हा गेस्ट पेपर सर्क्युलेट करण्यात आला. सूत्रांच्या दाव्यानुसार या गेस्ट पेपर मधले जवळपास 140 प्रश्न मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांशी थेट मॅच झाले आहेत. याबाबत तज्ञांचं म्हणणं आहे की गेस्ट पेपर मधले काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतल्या प्रश्नांशी जुळू शकतात, पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न तंतोतंत मॅच होणं ही घटना असामान्य आहे. हा फक्त योगायोग असू शकत नाही, असं तज्ञांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी अनेक खुलासे झाले. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार परीक्षेच्या आधी काही विद्यार्थ्यांना फोन आले होते, ज्यामध्ये त्यांना पेपर आला आहे अशी माहिती देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे फोन दिल्लीहून आले होते. या फोन नंतर हा पेपर सीकर शहरामध्ये वेगाने लीक झाला. काही रिपोर्ट्सनुसार जशी परीक्षा जवळ आली तसं अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच हा पेपर 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत विकायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार परीक्षेच्या 2 दिवसाआधी हा गेस्ट पेपर प्रत्येकी 5 लाख रुपयांना विकला गेला होता, तर परीक्षेच्या आदल्या रात्री तो प्रत्येकी 30,000 रुपयांना विकला गेला. तपास यंत्रणांना संशय आहे की हे प्रकरण फक्त विद्यार्थ्यांपुरतंच मर्यादित नव्हतं. यामध्ये अनेक कोचिंग संस्था, MBBS काउन्सिलिंगशी संबंधित लोक तसंच हॉस्टेलच्या नेटवर्कचाही सहभाग होता. तपास यंत्रणांनी सीकर इथल्या एका कोचिंग संस्थेच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. तसंच राकेश नावाच्या व्यक्तीवरही संशय आहे. त्यानं हा गेस्ट पेपर 30,000 रुपयांना विकल्याचा आरोप आहे.
तपासात हे पेपर राजस्थान मधल्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीपर्यंतही पोहोचल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 8 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं सीकर इथे येऊन ही सगळी कारवाई केली. हे नेटवर्क फक्त राजस्थानच नाही तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये पसरलं असल्याचा अंदाज आहे. एसओजीनं सीकर आणि झुंझुनू सोबतच उत्तराखंडच्या देहरादून इथून 15 संशयितांना ताब्यात घेतलंय, तर मनीष नावाच्या एका व्यक्तीला जयपूर इथून अटक करण्यात आली आहे. हा सगळ्याचा मुख्य सूत्रधार हीच व्यक्ती असल्याचं मानलं जात आहे. तपासात समोर आलंय की हा पेपर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. काही मोबाईल फोन्सवर तर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा टॅग आढळून आलाय. याचा अर्थ हा पेपर अनेक जणांपर्यंत पोहोचला होता हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता विशेष तपास पथक सोशल मीडियावरचे चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, बँक व्यवहार आणि डिजिटल ट्रेल्सची कसून तपासणी करत आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हा गेस पेपर सगळ्यात आधी लीक कुठून झाला. तर इथे याचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. तपास यंत्रणांना संशय आहे की हा पेपर थेट प्रिंटिंग प्रेस किंवा पेपर छापणाऱ्या मूळ सोर्स कडून लीक झाला असावा. दैनिक भास्करनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय की नीटचा हा पेपर सगळ्यात आधी नाशिकमध्ये फुटला. तिथून तो हरियाणामध्ये पोहोचला. तिथे या फुटलेल्या पेपरचे 10 सेट बनवण्यात आले. त्यानंतर ते राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचवण्यात आले. आणखी काही रिपोर्ट्स मध्येही नाशिकचं नाव समोर आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार या पेपर फुटीची सुरुवात जयपूर इथल्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेकडून झाली. मात्र देशात सगळ्यात आधी नाशिक इथे प्रश्नपत्रिका फुटली. तिथून ती राजस्थानसह देशभरात पोहोचवण्यात आली. त्यामुळे आता हे देशभरात पसरलेलं एक मोठं नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आता 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या 23 लाख विद्यार्थ्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. तर एनटीएनं याबाबत दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तसंच विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांमध्येही कोणताही बदल केला जाणार नाही. पुन्हा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं ऍडमिट कार्ड जारी केले जातील. तसंच परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क सुद्धा परत केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय. पुन्हा घेतल्या जाणाऱ्या नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं एनटीए कडून स्पष्ट करण्यात आलंय. या पेपर फुटीच्या प्रकरणावरून मोठं राजकारणही सुरू झालंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की नीटचा पेपर फुटणं हे फक्त सरकारचं अपयश नाही तर तो तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देत हा खूप मोठा स्कॅम आहे, परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर गैरप्रकार झाला आहे असं म्हटलंय. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवलाय. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती एनटीएनं दिलेली आहे. या घटनेबाबत जेव्हा मीडियानं राजधानी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. धर्मेंद्र प्रधान यावरती कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. एकूणच काय तर नीटच्या परीक्षेआधी पेपर फुटणं आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द होणं ही घटना फार गंभीर आहे. याआधी 2024 मध्येही पेपर लीकमुळे नीटची परीक्षा काही सेंटर्सवरती रद्द करण्यात आली होती. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही सेंटर्सवरती पुन्हा परीक्षा झाली होती. पण यावेळी संपूर्ण देशभरातील परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर फुटीचं हे रॅकेट देशातल्या अनेक राज्यांमध्ये पसरल्याचं समोर आलं. त्यामुळे याचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आलाय. आता तपासात काय समोर येतं, या सगळ्याचं मूळ कुठे आहे आणि त्यावर सरकारकडून काय ऍक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? पेपर फुटीचं मूळ नक्की कुठे असेल? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.